लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालंय की आता लक्ष्मी आणि श्रीनिवासने संतोषला जेलमध्ये पाठवलेलं असतं। त्यानंतर लक्ष्मीलाच वाईट वाटतंय की आपण आपल्या मुलाला जेलमध्ये पाठवतो आहोत। त्यानंतर श्रीनिवास लक्ष्मीला समजावून सांगतो की नाही लक्ष्मी, आपल्या मुलाची चूक सुधारणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी त्याला जेलमध्ये जाऊन सुधारून यावंच लागेल। त्यानंतर इकडे आता वीणाला मात्र चक्कर आलेली असते। ती संतोषच्या या अशा वागण्यामुळे प्रचंड दुःखी झालेली असते। इकडं आजी आणि नीलांबरीने मिळून एक खूप कटकारस्थान रचलेलं असतं। आजीने भावनाला आता भाजी आणायला घराच्या बाहेर पाठवलेलं असतं आणि नीलांबरीला आनंदीचा जीव धोक्यात आणण्याचं काम दिलेलं असतं। आनंदी झोपलेली असते आणि नीलांबरी रूममध्ये जाऊन सगळ्या रूममध्ये तेल सांडते आहे आणि तिची काठी सुद्धा लांब ठेवते आहे। त्यानंतर दोघीजणी आता खाली थांबतात आणि आनंदी जेव्हा झोपेतून उठते त्यावेळेस ती जोरजोरात ओरडते, भावनाई भावनाई, आणि या दोघीजणी इथे मजा घेत असतात। इकडे आता जयंत आणि जान्हवी विश्वा मीटिंग संपवून चहा पित असतात। तेवढ्या चहा जान्हवीच्या हातावरती सांडणार इतक्यात विश्वा तो गरम चहा आपल्या स्वतःच्या हातावर सांडून घेतो आणि हे जयंतला अजिबात आवडत नाही। जयंत विश्वाला म्हणतो की मिस्टर देशमुख, माझ्या जान्हवीला प्रोटेक्ट करण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, हे तुम्ही असं कसं काय करू शकता? तिला चहा पोळला असतं तरी चाललं असतं, पण तुम्ही तिला प्रोटेक्ट केलेलं मला अजिबात आवडणार नाही। त्यानंतर विश्वा डोळ्यामध्ये अश्रू आणून म्हणतो की सॉरी मिस्टर कानेटकर, पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही। इकडे जान्हवीचा जीव तिळतिळ तुटत असतो की विश्वाला प्रचंड पोळलेला आहे, पण ती त्याला काहीच मदत करू शकत नसते, म्हणून जान्हवी खूप दुःखी झालेली असते। इकडे आता आनंदी उठलेली आहे आणि तिला तिची काठी दिसलेली आहे। काय आता आनंदी तेलावरून घसरून पडणार का आणि तिचा जीव धोक्यामध्ये येईल का? त्यानंतर आता भावना तर बाहेर आहे, काय सिद्धू आनंदीचा जीव वाचवायला वेळेवर उपस्थित राहील का? तो नीलांबरी आणि आजीला धडा शिकवणार का? हे बघणं खूप रंजक ठरेल।